जसं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, लग्नाचा सीझन आता जवळ येत आहे आणि लग्न म्हटलं तर बनारसी साड्या आणि शालू या आल्याच. तर चला तर शिवशाही पैठणीच्या ब्रायडल बनारसी साड्यांचं कलेक्शन पाहूया. रेश्माताई नमस्कार. मला आज शिवशाही पैठणीचं ब्रायडल बनारसी साड्यांचं कलेक्शन दाखवा. हे सगळे आपल्या बनारसी साडी कलर्स किती सुंदर कलर वगैरे ऑल ओव्हर डिझाईन आहे. हा मुख्य म्हणजे हा पदर आहे. पदर थोडंसं काढून असं तुम्ही पाहू शकता. हा पदर ऑलवेज संपूर्ण वर्किंग फुल बॉडीवर आहे ना, संपूर्ण बॉडीवर वर्क येणार आहे. अरे वा. सुंदर अशी काटेला पण वेगळं काहीतरी वर्क असणार आहे, जी वेल डिझाईन मध्ये तुम्ही बोलू शकता. हो छान आहे. तर मित्रांनो, पूर्ण साडीवर बॉडीवर डिझाईन आहे पण तरी खूप लाईट वेट आहे. म्हणजे खरंच म्हणजे खूप कम्फर्टेबलही आहे नेसायला, ड्रिप करायला. कलरही सुंदर आणि रिच कलर आहे. वेगळाच कलर आहे. लोकांच्या अंगावर हा कलर सुंदर पैकी दिसतो आहे आणि तो फीलच वेगळा आहे. एकदम सॉफ्ट मटेरियल असल्यामुळे खूप छान. पण ह्याच्यातलेच कलर डिझाईन पॅटर्न पुढे वेगवेगळे बोलले. ओके. पण बनारसी आहे, पण ही बनारसी प्लस शालू मध्ये कन्वर्ट होती. ही प्रॉपर आपल्या लग्नातली शालू आहे आणि ती पिंक कलर मध्ये. सर्वांचं म्हणजे लेडीजचं फेवरेट असतं पिंक पण तुम्ही बोलू शकते. पारंपरिक जे पिंक असतं म्हणजे इव्हन पैठणीमध्ये पण आपण बघितलं असेल, हा हॉट पिंक खूप छान आहे. प्लस परत खूप लाईट वेट आहे. म्हणजे एवढं डिझाईन असल्यावर पण खूप लाईट वेट आहे. नॉर्मली बनारसी साड्या कशा थोड्या जड असतात वापरायला, पण ही खूप सॉफ्ट आणि लाईट वेट आहे. त्यामुळे ब्राईड्सना असं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक साडीला डिझाईन अशी वेगवेगळी असणार आहे. जसं की आता ह्याचा हा पदर सुंदर असा भरला गेलेला आहे आणि त्याच्यावर ही बुट्टीचं काम केलंय ते छोटी बुट्टीमध्ये. जसं की एक छोटंसं पान बोलू शकतं. साईडला अशी बॉर्डर सुंदर पद्धतीने. बरोबर. कलरही सुंदर आहे, एकदम हॉट पिंक ह्या कलरला होतं. हा कलर ही संपूर्ण ऑलवेज आहे बुट्टी, म्हणजे अशी मध्ये काही मिरर वगैरे नाही. बरोबर. सुंदर अशी हिला कॉन्ट्रास्ट लेवल करतात. जसं की आपण ह्या दोन साड्या दाखवल्या या सेल्फ मध्ये ही कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन किती छान आहे. बॉर्डर वगैरे छान कलर आहे आणि याचा ब्लाउज पीस ब्लू असणार आहे ना. हो ब्लू असणार. पॉकेट बोलतात. हो वाव. म्हणजे ह्याला आपण काही वर्क वगैरे करायची काहीच गरज नाहीये, कारण पूर्ण भरलेला असं ब्लाउज पीस आहे. त्यामुळे तुमचे पैसेही वाचतील, वेळही वाचेल. त्यामुळे म्हणजे जे ब्राईड्स वगैरे असतात, जे आपण वर्क वगैरे करून घेतो किंवा एम्ब्रॉयडरी करून घेतो एक्स्ट्राचं, जेव्हा काही काम करायची गरज नाही. काहीच नाही. म्हणजे पैसे वाचले, वेळ वाचला. खूप छान. आणि हा कॉम्बिनेशनच खूप छान आहे ऍक्च्युली. ब्लू विथ पीचिश रेड असं आपण म्हणतो, कॅरेट कलर. सुंदर असं हे कॉन्ट्रास्ट लेवल सुंदर पद्धतीने. आणि प्लेन अजिबात नाहीये साडी. म्हणजे तुमचा ब्लाउजही भरलेला आहे आणि साडी ही पूर्ण ओव्हरऑल भरलेली आहे. कुठेच तुम्हाला असं प्लेन जागा दिसणार नाही. बरोबर ना मॅडम? हो, कुठेच प्लेन नाही. असं ही एकदा आपण साडी पण दाखवूया. तर नॉर्मली खूप कमी असतं असं बघायला मिळतं. हे मला वाटतं डिझायनर बऱ्याचसाठी बोलू शकता तुम्ही. सुंदर असं म्हणजे कुणाला हेवी वर्क नाही हवं, लाईट वेअर मध्ये हवं असं. हे काहीतरी असं लाईट मध्ये केलेलं आहे. दिसायला दिसेल पण वर्क तिचं लाईट असणार. आणि ब्रॉड बॉर्डर देखील आहे. तर मस्त तुमच्या असं म्हणजे बॉर्डर दिसून येतं, म्हणजे छान दिसून येईल ब्रॉड असल्यामुळे. आणि तरी खास करून ह्या साडीचं मेन ही बॉर्डर आहे. हा बॉर्डरवर जास्त लक्ष दिलं आहे. आणि हे कसं ऑलवेज छोटं काम असं केलेलं. कारण जर कोणी आपल्याला पाहते त्यावेळी जास्त तर फोकस होतो तो बॉर्डर आणि पदरावर आहे.
बरोबर. सुंदर असं हिचं. सो ही सायडर्स, इवन ब्राईड तर नेसूच शकते, पण इवन सायडर्स पण नेसू शकतात. सुंदर असा मेहंदी कलर, खूप छान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फोटोज किती छान येतील, म्हणजे ब्रायडल फोटोज, वेडिंग फोटोज जे असतील. ही साडी रिसेप्शनला एकदम परफेक्ट आहे. पर्टिक्युलरली जे कलर चालतात रिसेप्शनला घेतात मोस्टली ग्रीन आहे, पिंक असेल, रेड असेल, हे सगळं. आता हे काहीतरी नवीन कलर थोडंसं हटके कलर आहे, तर तुम्ही ट्राय करू शकता. ट्राय केल्याशिवाय म्हणजे करणारही नाही. बरोबर. हे खूप छान आहे. ह्याच्यात तुमचे फोटोज खूप छान येतील, कारण ह्याचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूप छान आहे. म्हणजे ऑलिव्ह ग्रीन म्हणजे मेहंदी कलर बरोबर तुम्हाला मरून असा कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याचं ब्लाउज पीस पण तुम्हाला, कारण साडी पूर्ण भरलेली आहे, तर ब्लाउज पीस प्लेन आहे विथ बॉर्डर. तुम्हाला हाताला स्लीव्हला वगैरे बॉर्डर वगैरे जर मोस्टली नॉर्मली असं काही वर्क वाईज करायचं असेल तर कस्टमर करू शकता. हो, कारण इथे फक्त जसं की स्लीव्स आणि बॅक साईड या साईडला हे काम केलं. आणि अदरवाईज जर एम्ब्रॉयडरी करू शकता, ते करू किंवा शकता. इथे स्लीव्हला तुम्ही अजून करू शकता. कारण रिसेप्शनची साडी आहे, तर तुम्ही कॅन प्ले अराउंड. पण कॉन्ट्रास्ट लेवलमध्ये मस्त आहे. मेहंदी कलर असं ऑल मध्ये आहे. आणि बॉर्डर हे जे गोल्डन रॉयल कलर आहे, जसं मॅडम आधी म्हणाल्या, खूप रॉयल आहे, त्यामुळे तुमच्या वेडिंग साठी परफेक्ट आहे. तर छान आहे. प्रत्येकाचं एक असतं की कलर आम्हाला काहीतरी नवीन हटके पाहिजे. हे नवीन मध्येच आपल्याकडे व्हरायटी आलेली आहे. कस्टमरला खास करून आम्ही देण्याचं पण जास्त काहीतरी नवीन त्या प्रकारे काहीतरी हटके आहेत. तर दादरच्या शिवशाही पैठणीमध्ये नक्कीच विजिट करा. याच्यामध्ये तुम्हाला कलर्सही मिळतील आणि वेगवेगळे डिझाईन्सही मिळतील. तर हे मोस्टली सायडर्स पण यूज करू शकतात. आणि एक पार्टीवेअर पण बोलू शकता या साडीला. किती सुदिंग कलर आहे, म्हणजे एकदम छान असं ते बघितल्यावरच एकदम मनात एकदम भरण्यासारखं. त्याला आपण पर्ल ऑफ व्हाईट कलर, क्रीम कलर मध्ये कलरही करू शकता, मोती शेडी आणि स्किन कलर असे हे 3 नावं दिली जातात. तर हा कलर सगळ्यात रिच मध्ये जातो. आणि आजकालचा हा खूप ट्रेंडिंग कलर आहे, इवन ब्राईडसाठी. सो ब्राईड्स डू गो फॉर दिस कलर. आणि हा रॉयल बनवण्यासाठी पदरावर खूप इंट्रिकेट असं काम आहे, डिझाईन आहे. तर ओव्हरऑल खूप छान दिसते साडी. आणि संपूर्ण सेल्फ मध्ये तिला कॉन्ट्रास्ट लेवल नाही, त्यामुळे अजून जास्त चांगलं वाटतं. कारण कस्टमरला कसं प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. काही लोक जास्त तर कॉन्ट्रास्ट मध्ये घालणं हे करतात. हो, मग हे कसं सेल्फ मध्ये हो. छान वाटतं. हे जोपर्यंत आपण कस्टमरला सांगत नाही तोपर्यंत त्यांना आयडिया येत नाही. त्याच्यामुळे आम्ही कस्टमरला जेवढं होऊ शकेल चांगल्या पद्धतीने सांगायचं. बरोबर. हे संपूर्ण असं म्हणजे स्पेस वाईज बुट्टी असणार आहे. खूप डिसेंट आहे ही साडी, एकदम डिसेंट मध्ये. आणि तुम्ही फक्त म्हणजे ही लग्नासाठी घेतली आणि असं नाही होत. आपण नॉर्मली कधी शालू घेतो आणि खूप हेवी घेतो लग्नासाठी, आणि ती नंतरच्या ऑकेजनला घालताच येत नाही, किंवा दुसऱ्यांच्या लग्नासाठी असेल, मग ती असं वाटतं की खूप हेवी होईल की काय. पण ही तुम्ही लग्नासाठी घेतली तर तुमच्या लग्नालाही तुम्ही नेसू शकता, दुसऱ्यांच्या लग्नाला किंवा दुसऱ्या समारंभांना पण तुम्ही नेसू शकता. आणि आता तर आपले फंक्शन सगळे चालू हो, सगळे सणवार आहेत. ते गणपती असो किंवा देवी असो, दिवाळी असो, सगळ्या ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असणार आहे आणि डिसेंट लुक असणार आहे, लाईट वेअर. आणि ह्याच्यावर ज्वेलरी तर अप्रतिम दिसेल. म्हणजे पर्ल ज्वेलरी म्हणा, किंवा इव्हन तुम्ही छान असं प्लेन गोल्डचं ज्वेलरी घातलं तरी वेअर केलं की ह्याच्यामध्ये तुम्ही खूप खेळू शकता. म्हणजे ज्वेलरी, यू कॅन प्ले अराउंड द ज्वेलरी फॉर दिस स्टाईल. त्याच्यामध्ये खूप ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण कलर्स बघूया. सुंदर असं सेल्फ कलर किती स्मूथिंग कलर्स दाखवतात मॅडम. कलरच वेगळे ह्यावेळी थोडेसे हे केलेले आहेत, जेणे कस्टमरला आयडिया यावी. काहीतरी कलर वेगळे, प्रत्येक कस्टमर बोलत असतात की आम्हाला वेगळे कलर द्या, वेगळा डिझाईन द्या. तर हे वेगळं, कारण आपल्याला पण थोडं मोनोटोनस वाटतं. म्हणजे सेम सेम ते टिपिकल डार्क कलर प्रत्येकांकडे तेच त्याच्यामुळे ऑप्शन आम्ही असं काढलं काहीतरी कस्टमरला वेगळं द्या. आणि इव्हन प्रत्येकाची मनं वेगळी आहेत. नाही, आणि हे बघाल तुम्ही तर
द बॉर्डर इज इन, जे पल्लू आहे ते डिझाईन सिल्वर मध्ये आहे. जे इंट्रिकेट काम केलेलं आहे ते गोल्डन मध्ये नसून सिल्वर मध्ये दिलेलं आहे. आणि मॅडम आता ब्लाउज पीस दाखवलाय. हे अमेझिंग ब्लाउज पीस आहे. म्हणजे फुल ब्रॉकेट भरलेला ब्लाउज पीस आहे. ह्याच्यावर तुम्ही काहीही काम करायची गरजच नाहीये. हे सगळे स्टँडर्ड लुक आहे. हा, लाईट वेअर आणि डिसेंट बरोबर. कशी ह्यांना काही असं आणि ह्याच्यावर पण ज्वेलरी वगैरे खूप छान दिसेल. म्हणजे लाईट ही इमॅजिन करून चालणार आणि डिसेंट लुक इतकं ते अप्रतिम सुंदर बघूया. आणि हा कलर पण आहे ना 2 टोन कलर आहे. म्हणजे फिरता कलर जसं आपण शकतो. तर आणि खूप डिसेंट आहे. मस्त आहे. हिला पण असं जे शोल्डर करून दाखव. हो. आणि हे कोणत्याही कॉम्प्लेक्शनला जाऊ शकतं. म्हणजे ते कोणत्याही कॉम्प्लेक्शनला सूट होईल आणि कोणत्याही सेरेमनीला हे चांगलं वाटेल. म्हणजे अगदी हेवी काही आपलं स्वतःचं लग्न असेल किंवा दुसऱ्यांचं लग्न असेल किंवा कोणत्याही पार्टी वेअरसाठी. मस्त आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण पल्लू आणि पूर्ण अशी लाईट वेअर आहे आणि डिसेंट कलर खास करून. हो, खूप डिसेंट आहे. मस्त आहे कलर. छान आहे. मला तर इच्छुक आवडली. आणि आता सिल्वर मध्ये तर ट्रेंडिंगच आहे. खूप सारे बॉलिवूड सेलिब्रिटीज किंवा अदर सेलिब्रिटीज पण तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर. इव्हन खूप कलेक्शन जास्त तर म्हणजे कसं आता सिरियल मध्ये वगैरे तुम्ही पाहतच असाल. हे कलेक्शन आपण देतो. बरोबर. की न्यू व्हेरायटी दाखवण्याचं कारण हेच आहे, कस्टमरला कळावं, कस्टमर पर्यंत पोहोचावं, ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. थोडंसं चेंज पण पाहिजे. म्हणजे आपल्या आता महिन्याच्या नॉर्मली कपाटात सगळे असे डार्क कलर वगैरे भरलेले असतील आधीपासून, खूप 20-25 वर्षांपासून. पण आता काहीतरी चेंज पाहिजे त्या वॉर्डरोब मध्ये. अरे वा, विदाउट बॉर्डर मस्त आहे. 2 टोन शेड आणि ह्याला म्हणजे कॉन्ट्रास्ट लेवल. हा, दोन्ही कलर रिच मध्ये लाईट वेअर. लेडीजला मुख्य म्हणजे आवडणारी. हे कॉम्बिनेशन ऍक्च्युली फेवरेट असतं मोस्ट ऑफ दी लेडीजला. म्हणजे माझंही फेवरेट आहे हे पिंक विथ ब्लू. म्हणजे न आवडण्यासारखं काहीच नाहीये ह्याच्यामध्ये. आकाशी कलरही बोलू शकता लाईट वेअर मध्ये. तिला अशी काट्स आहे ना, विदाउट काट्स आहे. बॉर्डरलेस साडी आपण काहीतरी लाईट वेट वर्क आहे. जे तुम्ही असं स्वतःवर वेअर करून तुम्ही बघू शकता. मोठी वगैरे सगळं लाईटली काम. छान. मी तुम्ही ही साडी वेअर करून बघा मला कशी वाटते आणि तुम्ही स्वतःच ओपनिंग द्या आम्हाला. अप्रतिम वाटते. आता आपण थोडंसं शोल्डर करून बघूया. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी सिंपल ज्वेलरी घातली तरी तुमचा लुक असा एकदम रॉयल ग्रँड असं वाटेल. की सिंगल असं स्टोनचा एकदम रिच लुक मध्ये स्टँडर्ड पॅटर्न मध्ये मस्त आहे. मला ही पण खूप आवडलेली आहे. आणि मेन तर खूप सॉफ्ट आणि लाईट वेट आहे. म्हणजे अगदी दुपट्टा घेतल्यासारखं होते ते. कस्टमरला फक्त क्षणी असं वाटतं कॉटन आहे. ऍक्च्युली बघून असं थोडं सेकंड असं वाटतं की कॉटन साडी आहे काय, पण ती दिसते अशी कॉटन नसते. मैसूर सिल्क साडी कॉम्बिनेशन बघा. म्हणजे रेड आणि ब्लॅक हे असं कॉम्बिनेशन सगळ्यांनाच आवडतं. आता तर संक्रांत वगैरे आलेलीच आहे. ते लेडीज लोकांचे कलर असतात. प्रत्येक साडीला असं काहीतरी पण डिझाईन हवी असते. आणि इव्हन पार्टी वेअर म्हणू शकता किंवा तुम्हाला ऑफिस मध्ये नेसायची असेल फॉर्मल पण खूप सुंदर आहे. आणि तर कम्फर्टेबल आहे. बसते ती एकदम छान तुमच्या बॉडीवर. तर बॉडीचा शेप घेईल. आईचा पदर आहे आणि ऑलवेज आपलं बॉडी. ओके, खूप डिसेंट आहे. काहीतरी वेगळी म्हणजे कॉमन असं बघू शकतो. सगळं वेगवेगळं काम केलं एकदम हटके युनिक आहे. हा इथं ब्लाऊज आहे.
सुंदर पद्धतीने एकदम बारीक work. जेणेकरून असं वाटेल जशी झाडांची जी पानं आहेत डायरेक्टली इथं सायटेशन केलेले आहेत, इतकं सुंदर काम आहे याच्यावर. हो बरोबर बोला. छान आहे, ब्लाउज पीस तर खूप छान आहे. म्हणजे याच्या बरोबर ऍक्च्युली खूप छान वाटते. त्याच्यामध्ये दुसरं एक ना याला मेहंदी कलर तुम्ही बोलू शकत ना शेवाळी ग्रीन कलर बोलू काहीतरी वेगळं आहे. सगळ्यांचा मिक्स असंही बोलू शकतो. जसे की डबल टिबल ट्रेन आपण जे काम करतो त्या पद्धतीचं आहे. जे पदराला पण बघा असं तुम्हाला पटकन कळणार नाही, पण तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून बघाल त्याच्यावर पॅरेट ऍक्च्युली लगेच नाही कळून येत पटकन फ्लावर नाही आहे का पॅरेट आहे लगेच कळून नाही येत. आणि याचं कॉम्बिनेशनच त्या पद्धतीने केलं गेलं आहे. खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. ऑफिस वेअर साठी, फॉर्मल वेअर साठी, इव्हन पार्टी वेअर साठी तुम्ही नेसू शकता किंवा कोणताही सण असेल तेही अशी लाईट मध्ये संपूर्ण काम हिचं बॉडी लँग्वेजला हे आहे. छान आहे. त्याचं काम असणार आहे बॉडी लँग्वेज. आणि हा पदर आहे. सही ब्लाऊज दाखवूया. ब्लाऊज म्हणजे कसं केलं जास्त असं वर्क नाहीये, कारण साडीमध्ये ऑलरेडी आहे. हे कसं डिसेंट मध्ये कव्हर अप होतं. हा तेच म्हटलं, म्हणजे ऑफिस वेअर मध्ये आपल्याला थोडंसं डिसेंट लेवल काहीच नसतं ना. तिला जितकं तुम्ही डिसेंट लेवल सिम्पलेस म्हणा असं काहीतरी लाईटली वेअर मध्ये तुम्ही करू ना ते छान छान बॉर्डर आहे. ही टेम्पल टाईप मध्ये सॉरी अशी टेम्पल टाईप मध्ये बॉर्डर म्हणजे ही असतील बॅक साईड त्या दोन्ही साईडला कव्हर आणि एकदम हटके साडी आहे. तर हटके साडी अशा घ्यायच्या असतील तर शिवशाही दादरला तुम्ही विजिट करा. बनारसी मध्येच आपण आता पुढचे कलेक्शन बघूया. स्टोन जी ब्रायडल म्हणजे ब्राइड्स टू बी तुम्हाला तुमच्या रिसेप्शन मध्ये नेसायची असेल तर ठीक आहे. संपूर्ण जरदोजी वर्क केले. संपूर्ण वर्क एक मिनिट आपल्याला 10 मिनिटाचं करायचं होतं ना. पण हे दोनच राहील, तीनच राहील. ठीक आहे, करून टाकूया का? कारण हे मेन होतं. हा ठीक आहे. आता 17 मिनिटाचं झालं ना म्हणून म्हटलं राहू दे. हां हे बनारसी शालू आहे ज्याला जरदोजी वर्क केलं गेलं. संपूर्ण हँडमेड बघू शकता. छान आहे. वर्क कसा वाटतोय तो आम्हाला कमेंट मध्ये सांगा. नक्कीच कलेक्शन कसे वाटतात तेही सांगा. याच्यामध्ये तुम्हाला कलर लुक मिळतील. प्रत्येक साडीला डिझाईन वेगवेगळी मिळेल तुम्हाला. अच्छा, याच्या डिझाईन मध्ये पण व्हरायटी आहे. आणि हिच्या असा हा शूज हिचं हे काम हे संपूर्ण हँडमेड काम आहे. याचं समोरच्याला कळणार नाही की ह्याचं नक्की एक्झॅक्ट काम काय, पण हा जरदोजी वर्क. हे असे काही छोटे छोटे मण्यांमध्ये हँडमेडला संपूर्ण पदराला हा वर्क आहे. आणि मोस्ट ऑफ हे जो वर्क आहे ही बॉडी लँग्वेज छोटे 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 वेगवेगळ्या लेक्चरचे पारं पण आहेत प्लस टिकल्या आहेत. म्हणजे वर्क ही बॉडी लँग्वेज साडीलाच येणार. ही लग्नासाठी म्हणजे खूप अप्रोप्रिएट आहे. झालं रिसेप्शन मध्ये ज्या नेसतात संपूर्ण साडीला हा
आणि एवढं डिझाईन असूनही लाईट वेट आहे, म्हणजे हेवी नाहीये. कम्फर्टेबली करू शकतो. अनकम्फर्टेबली फील नाही होत. म्हणजे वर्क हेवी आहे पण वजनामध्ये हेवी नाही. एकदम रिच आहे आणि सगळं डिझाईन ऑलरेडी दिलेलं आहे. आणि आपण ब्लाऊज शिवायला लागले की खास करून समोरच्याला सांगायची गरज नाही. त्याच्यामध्ये वेगळं म्हणजे डिझाईन पॅटर्न आपण दिलेलाच आहे. फक्त द्यावं आणि आपण शिवून घ्या. खूपच छान आहे, मला खूप आवडली. हे ब्रायडलचं मला वाटतं बेस्ट कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये हा संपूर्ण हेवी लुक हो पण वर्क ह्याच्यात लाईट आहे. म्हणजे ही सायडर्सला वगैरे नेसायची असेल, म्हणजे ब्राईडच्या बहिणीला किंवा फ्रेंड्सना किंवा इव्हन आईला पण असं. तुला टिकली पहिला पीस घेतला तर तो जॅगलची आणि टिकली म्हणजे घातली साडी वेअर केल्याच्या नंतर तिचा जो असं शेडेड मध्ये यायचा म्हणजे ज्वेलरी जरी घातली येतं आत्ताच बघायलाच एवढं छान वाटतंय. म्हणजे त्याचं ते असं चमकतंय छान. तुम्ही ज्वेलरी घातल्यावर पूर्ण तो लुक मध्ये तर एकदम छान नीच्यात लाईट डार्क दोन्ही शेड मस्त. आणि हा पेस्टल रंगच ऍक्च्युली खूप छान आहे, खूप ट्रेंडी लुक आहे, कलर आहे. म्हणजे कम्प्लीट साडी अशी भरलेली नाही, पॉईंट टू पॉईंट असं काम केलं गेलं. म्हणजे सायडरला पण किंवा सेक्शन मध्ये त्यांना थोडंसं कमी हेवी मध्ये लुक करायचं असेल अशी जी ही बॉर्डर बॉर्डर मध्ये पण टिकल्याचं काम आहे, त्यामुळे अगदी सुंदर वाटते ते. हिच्याही ब्लाऊजला असं काही जास्त हे नाही कारण साडी जास्त प्रोडक्ट आहे त्याची आणि ब्लाऊज आहे प्लेन ब्लाऊज आहे पण साडी पूर्ण भरल्यामुळे ब्लाऊज प्लेन हे फक्त असतील आणि बॅक साईड संपूर्ण ब्लाऊज हिच्यावर जर तुम्हाला मिडलला वर्क करायचं तर करून घेऊ शकता. पण साडी हेवी असल्यामुळे हिच्यावर न वर्क केलेलंच त्याचं पूर्णच खूप भरलेलं वाटते. हा एक आपण हा पीस असंच कलर दाखवला ह्याच्यात कलर आणि थोडंसं वेगळं डिझाईन वगैरे थोडंसं असं वेगळं आहे. पॅटर्न सिमिलर आहे, कलर पण खूप छान आहे, एकदम युनिक असा कलर आहे. तो पिस्ताही नाहीये आणि सी ग्रीनही नाहीये, त्या मधला कलर आहे. कलर खूप छान. प्रत्येकामध्ये साडीमध्ये एक वैशिष्ट्य आहे, कलर दोन्ही शेड मिळतात. आतलं जे काम असतो काहीतरी वेगळं असतं. सिमिलर काम कुठल्याच साड्या नाही. सगळ्या साड्या आहेत. बंधनाला बॉर्डर बॉडी लँग्वेज काहीतरी थोडे तरी चेंज होतात. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतंय बनारसी आणि शालूचं कलेक्शन हे तुम्ही नक्कीच आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि दादरच्या शिवशाही पैठणीमध्ये नक्कीच व्हिजिट करा. थँक्यू सो मच. थँक्यू रेश्माताई.